गुड मॉर्निंग गाईज. आज आहे 22 ऑगस्ट आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जस्ट उठलोय, बरीच कामं करायची आहेत घरातली. नावाने आरडाओरड चालू आहे, त्यामुळे पटापट उठतो, आवरतो. हे गाईज, वेलकम टू द ब्लॉग. मगाशी वेलकम करायचं राहिलं तर आता मस्तपैकी आवरून वगैरे झालं आहे. छान मी असं कुर्ता वगैरे घातलेला आहे आणि बाहेर पूजेला पण सुरुवात झाली आहे. बाबा पूजा करत आहेत. सो आता आपण तिकडे जाऊयात, पूजेचं काय काय चाललं आहे बघूयात, कसं कसं करतायत. चाओ. कसं आहे, हे गणेशोत्सवाचे ना जे 7 दिवस असतात, म्हणजे आमच्याकडे 7 दिवस गौरींसोबत वगैरे होतात विसर्जन, किंवा हे 10 दिवस जर म्हणले ना, तर ह्या दिवसात अशी मजा असते. म्हणजे घरात रोज काहीतरी गोड बनतं, कारण प्रसाद दाखवायचा असतो सकाळ संध्याकाळ, त्यामुळे आरती होते आणि हे वातावरण म्हणजे असं वेगळंच असतं. म्हणजे आता 1 महिन्यापूर्वीच जेव्हा बाजारात गणपती वगैरे विकायला येतात, मूर्त्या येतात, तेव्हाच वातावरण असं बदलून जातं पूर्ण. त्यामुळे आणि आज तर बाप्पा घरात आला आहे, त्यामुळे ते जे काय फील वाटतं आहे ते खूप भारी असतं. आणि याच्यात माझ्यासारख्यांची तर मजा असतेच, कारण मोदक वगैरे असतात. ओल्या नारळाचे मला बेसिकली आवडतात. उकडीचे झाले, वरनं असं तूप वगैरे टाकून झालं, किंवा साधे पेढ्याचे मोदक, खव्याचे मोदक, माव्याचे मोदक. भारी पद्धतीने आजचा दिवस गेला. म्हणजे चाललाय अजून, आता संध्याकाळची आरती आहे, मग जेवण आहे. पण आता 7 वाजले, त्यामुळे जरा भूक लागली, तर मग आता सुक्या भेळेशिवाय ऑप्शन नाही. कारण बाहेरचं तर खायला सांगितलं नाही आहे, पण मी खातो थोडंसं. सो मोदक आहेत, उकडीचे मोदक आहेत, चॉकलेट मोदक आहेत, बऱ्याच गोष्टी. आता बोलतोय ना मी, हां, ह्या सगळ्या गोष्टींवर काढायचे दिवस अजून. पप्पा, ते तुझ्या हातातला मोदक दे ना मला. घेऊ का? नको? बरं, ठीक आहे. नाही म्हणजे मला सकाळपासून 3 खाल्लेत, त्यामुळे आत्ता मिळणार नाही आहे, पण हा छान वाटतं. घेऊ का? चालेल ना? म्हणजे थोडंसं. नकोच का? ठीक आहे. काय करताय जेवायला? उकडीचे मोदक आत्ता करताय? चालेल, मला हवे. खरं सांग, किती मोदक खाल्ले? म्हणजे 10 मोदक? कोणते कोणते खाल्ले? घरी किती खाल्ले? म्हणजे चॉकलेटचे मोदक खाल्ले का तळलेले मोदक खाल्ले? आंब्याचे मोदक? आमच्याकडे मोदकच केले नाही बा अजूनपर्यंत. आईस्क्रीम आज कुठला? आज काय आईस्क्रीम? आज गणपती बाप्पाचं आहे, आज मोदक खायचे. ते बघ तिकडे गणपती बाप्पा आहे, पड पाया त्याच्या. बाहेरून आली ना? अरे वा वा.
सकाळपासून आहे ना उकडीचा एकही मोदक खाल्लेला नाही आहे. बाकीचे खाल्लेत, म्हणजे चॉकलेट मोदक आहे किंवा तळलेला वगैरे मोदक असतो, तो प्रसाद वगैरे मिळाला आहे. पण उकडीचा मोदक, तो असा फोडून त्यावर तूप जे असतं ते नाही मिळाले अजूनपर्यंत. आणि आत्ताशी हे बनवायला घेणार आहेत, म्हणजे जेवायच्या वेळेपर्यंत तासभर तरी अजून लागेलच, कारण जेवतानाच खायचं ना, मजा येते. तर ठीक आहे, वाट बघू ना तोपर्यंत. चलो गाइज, आज के लिए बस इतना ही. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आमच्या घरी गणपती बाप्पा आले, तुमच्याही घरी गणपती बाप्पा आले असतील तर कॉमेंटमध्ये फक्त गणपती बाप्पा मोरया एवढंच लिहा. आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या, गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. भले यावर्षी आपण बाहेर जाऊन काही करू शकत नाही आहे, बट ठीक आहे, गणपती बाप्पा आला आहे तर तो जाताना अशी अपेक्षा आपण ठेवू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू की तो जाताना कोरोनाला घेऊन जाईल आणि आपल्याला परत आपले सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरे करता येतील, एवढी प्रार्थना आपण गणपती बाप्पाशी करू. चला, आज के लिए बस इतना ही. मिलेंगे पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.